विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्ष एवढा मन लावून अभ्यास केलाय, मग शेवटच्या 10 दिवसात का घाबरताय? कसलं टेन्शन घेताय? कसलं कन्फ्युजन होतंय तुम्हाला? सगळं मी दूर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तुमचा जास्त वेळ पण घेणार नाहीये, कारण मला माहिती आहे, की तुम्हाला प्रचंड अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे. जे राहिलंय ते राहू दे. पहिली स्ट्रॅटेजी एखादा दुसरा टॉपिक राहिलाय ना, त्याचं टेन्शन घेऊ नका. 99% फिनिश केलंय, त्याची रिव्हिजन करायची आहे. म्हणजे आता पहिली स्ट्रॅटेजी काय, की जे केलंय त्याची करायची रिव्हिजन. ओके, परफेक्ट रिव्हिजन करायची. बरं, सांगू गंमत तुम्हाला. पास्कल्स लॉ. स्टेटमेंट लवकर लिहिताच येत नाही मुलांना. पॅरलल ॲक्सेस थेरम ते सुद्धा लिहिता येत नाही मुलांना. मी तुम्हाला सांगतो हार्मोनिक्स ओव्हरटोन, डिस्टिंग्विश, इंटरफरन्स डिफ्रॅक्शन हा पण डिस्टिंग्विशचा प्रश्न आहे. बरेचसे लॉ आहेत ज्याचं प्रूफ अवघड वाटतंय. मेयर्स रिलेशन अवघड वाटतंय. आता माझ्या ऑफलाईन एक स्टुडंट आहे बरं का. तो हा व्हिडिओ बघत असणार आहे मला माहिती आहे. 1-2 महिन्यांनंतर त्याचा डाउट असतो. सर मेयर्स रिलेशन किंवा जेव्हा मी मेयर्स रिलेशन शिकवतो ना, मला तो स्टुडंट आठवतोय. म्हणजे ना काही प्रश्न असे आहेत, की ज्यांनी तुमच्या मनात भीती निर्माण केली, की अवघड वाटतंय. अगोदर करा ना. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीमधल्या एन्थाल्पीच्या डेफिनिशन्सला वेळ लागतो. मग आता पहिलं टार्गेट काय, की 10 दिवसाचं म्हणजे पहिल्या स्लाइडवर आपण जे बोललो ना 10 दिवस. मग या 10 दिवसातलं पहिलं टार्गेट काय, की असे जे क्रिटिकल प्रश्न आहेत, ज्यांनी आपल्या मनात थोडीशी भीती निर्माण केली, त्याची परफेक्ट रिव्हिजन करायची. म्हणजे मेन एक्झाममध्ये आपल्याला सोपं जाणार आहे. पहिला पॉइंट क्लिअर झाला. शेवटच्या 10 दिवसासाठी मी तुम्हाला सांगतो रिव्हिजन बरोबर आता या शेवटच्या 10 दिवसात काय चुकते माहितीये का मुलांचं? सांगतो. आयटीला 7 दिवस सुट्टी आहे, जिओग्राफीला 5 दिवस सुट्टी आहे, सीएसला पण सुट्टी आहे, ह्याला पण सुट्टी आहे. मी बोर्डच्या एक्झाम नंतरच ते करणार. नाही. मी तुम्हाला सांगतो जिओग्राफी 8 काहीतरी टॉपिक आहेत ना, रोज अर्धा-अर्धा टॉपिक करा रे. हां, रोज अर्धा टॉपिक करा. 4 ते 5 टॉपिक तर फिनिश करा. सगळं पेंडिंग ठेवायचं नाही. मी तुम्हाला सांगतो आयटी, जिओग्राफी हे जे 2 विषय असतील किंवा CS1, CS2 किंवा टेक्निकल किंवा हे जे सब्जेक्ट आहेत, हे 10 दिवसातच करायचं आहे. अहो सर, मेन सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे. ते राहू दे की नंतर करता येईल की. नाही. मला ओव्हरऑल पर्सेंटेज सुद्धा चांगले पाहिजेत तुमचे. मला तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज चांगले हवे आहेत ॲट एनी कॉस्ट. म्हणजे स्ट्रॅटेजी नंबर 1 रिव्हिजन, ओन्ली रिव्हिजन. स्ट्रॅटेजी नंबर 2 आय-टी, सीएस, जिओग्राफी सारख्या सब्जेक्टला इंग्लिशला सुद्धा वेळ द्या. इंग्लिश का परीक्षेनंतर द्यायचं नाही. पहिला पेपर आहे इंग्लिश. आता या 10 दिवसात इंग्लिशला वेळ दिलाच पाहिजे. आता तिसरा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. तिसरा पॉइंट ओके. माझं ऐका बाळांनो, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय? माझं प्रामाणिक मत मी तुम्हाला सांगतोय. प्रामाणिक मत. माझं म्हणणं आहे, या गोष्टीकडं नका वळू रे बाळांनो. विचार करा. स्वतः केल्याशिवाय कसं लिहिता येईल? आणि वन शॉट लेक्चर, लाईव्ह लेक्चर, 2 तासात टॉपिक एंड, 3 तासात, 4 तास. मी तर जे वाले शिक्षक बघितले 24-24 तासाचे लेक्चर्स आहेत. लाईव्ह. ओके. लाईव्ह लेक्चर्स आहेत किंवा मी सांगतो, मी रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना लक्षात घ्या. काही ठिकाणी मला असं विचित्र बघायला मिळतंय, की मीच शिकवू शकतोय, माझ्याशिवाय कोण शिकवूच शकत नाही. हा प्रॉब्लेम मी इतका सोपा करून दाखवणार आहे, की कुणाला जमणारच नाही. कुठनं येतो हे शिक्षकांना असला प्रकार सुचतो कुठून मला तेच कळत नाही. वेगळा प्रकार चाललाय. भयानक अशी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. मी तुम्हाला खरं सांगू का? हे क्षेत्र असं आहे, की स्पर्धाच नाहीये. सगळ्या शिक्षकांच्या मनात एकच पाहिजे, की विद्यार्थ्याची प्रगती व्हायला पाहिजे. बरोबर? त्यामुळे योग्य तो कंटेंट दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना भरकडून उपयोग नाहीये. मी आता सांगतो जेईई लेव्हल नाही, सीबीएसई लेव्हलला 10th स्टँडर्ड एक्स-वाय-झेड भैय्या, एक्स-वाय-झेड भैय्या, हे भैय्या, तो भैय्या आणि लाईव्ह लेक्चर लक्षात घ्या. दिवसभर लेक्चर. भैय्या घर नहीं गए, भैय्या यही सोते हैं. असं करून मुलाशी इमोशनली कनेक्ट होऊन मुलं दिवसभर ते लाईव्ह लेक्चर बघत बसतात. उद्या पेपर आहे आणि दिवसभर मुलं लाईव्ह बघतायत. नाही, हे चुकतंय. तुला करायचा अभ्यास. आता मी बोलायच्या अगोदर बोललो होतो. माझं प्रामाणिक मत मी सांगितलंय. तुमचं तुम्हाला ठरवायचंय. माझ्या मते लाईव्ह लेक्चरमध्ये 4-5 तास घालवण्यापेक्षा कमेंट सेक्शन तर विचारूच नका. काय वेगळंच चाललेलं असतं लक्षात घ्या. नको. तुम्ही सिन्सिअर आहे म्हणून माझा व्हिडिओ बघताय मला माहिती आहे. तुम्ही टॉपर आहात, तुम्हाला टॉपर बनायचंय. मग योग्य निर्णय घ्या. स्वतःहून अभ्यास वाढवा. स्वतःहून अभ्यास वाढवा. नाहीतर बरेचसे लेक्चर्स मी बघितलेत ना, सुरुवातच होत नाही लवकर. पहिले 10-15 मिनिटं टाईमपासच. नकोय, वेळ घालवायचा नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आता सगळ्यात इम्पोर्टंट सांगणार आहे.
एक पालक आले होते मला भेटायला जस्ट हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर. मी त्यांना विचारलं, "थकल्यासारखा दिसतोय मुलगा?" मग म्हटले, "सर आजारी आहे." त्यांच्यानंतर पालकांनी सांगितलेलं शॉकिंग होतं, की रात्रभर जागून अभ्यास करतोय. नाही बाळांनो, बोर्डच्या एक्झामची स्ट्रॅटेजी बोलतोय तुम्हाला आता शांतपणे बघा 4था पॉइंट. इथं तुम्हाला थकून जायचं नाहीये. बोर्डच्या एक्झाममध्ये सगळं 100% एक्झॉस्ट व्हायचं नाही. 100% आपल्याला थकून जायचं नाहीये. काय होतंय? फिजिक्सच्या पेपरलाच तुम्ही काय करता माहितीये का? 24 तास जागता. झोपतच नाही. हो, या मी बघितलेत मुलं झोपत नाहीयेत. रात्रभर जागतात आणि पेपरला जातायत. आणि नेक्स्ट डे झोपतायत. झोपून उठले कळतं, की पेपर फिजिक्सचा पण अवघड गेलाय, केमिस्ट्रीला झोपण्यात वेळ गेला, मॅथ्सचं काय होणारच नाही. आणि सगळं टेन्शन सीईटीत काढून टाकतायत. नाही, माझी इच्छा काय माहितीये का? तुमचा काहीतरी 21 तारखेला मॅथ्स आहे वाटतं बरं का बाळांनो. 21 तारखेला मॅथ्सचा पेपर आहे. मग माझी इच्छा आहे, की 22 तारखेला ना सीईटी स्टार्ट करायची आपल्याला. होय. एक दिवस सुद्धा रेस्ट नकोय मला. नाहीतर काय, "सर आता पेपर झालाय, 2 दिवस घरी जाऊन येतो." बरेच दिवस घरी गेलो नाही. घरची जरा आठवण येते. फिनिश. गेला की गेलाच आठवडाभर येत नाही. मी बघितलंय. बऱ्याच मुलांच्या बाबतीत बघितलंय आणि पालक पण काय, "पाठवा हो सर, बरेच दिवस आला नाही." आणि रिझल्ट नंतर मात्र ना ते पालक विसरतात, की आपण 10 दिवस पोराला घरी ठेवलं होतं. पोरगं एन्जॉय करत होतं. चुकतंय ते. म्हणजे बघा मी काय सांगतो लक्षात, त्याग करायला पाहिजे आणि आपल्याला 21 नंतर 22 जर सीईटी स्टार्ट करायचं असेल, बोर्डच्या एक्झाममध्ये 100% एक्झॉस्ट होऊन चालणार नाहीये. त्यासाठी या 10 दिवसात कष्ट घेतले पाहिजेत. म्हणजे कळतं ना, लढाई ना युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जो त्याची तयारी करतो ना, तो जिंकतो. हां, आम्ही खूप हुशार आहे. आम्ही डायरेक्ट लढाई करू. आम्हाला जमतंय सगळं. नाही. प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी सगळ्या ठिकाणी गोष्टी ठरतात. मग ही स्ट्रॅटेजी सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की आपल्याला एक्झॉस्ट व्हायचं नाहीये. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बघितलं माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ठाण्यावरून आलाय. ओके, सोहम त्याचं नाव आहे. मी त्याला कालच बोललो बरं का, की "सोहम खूप वेट गेन केलंय." कळतंय मी तुम्हाला काय बोललो होते? "हां सर, आता अभ्यास होतोय." माझं म्हणणं आहे 20 मिनिटं, 30 मिनिटं. माझ्याकडे काही अशी पण चांगली मुलं आहेत बरं का, रोज एक्सरसाइज अजून पण करतायत बरं का, लक्षात घ्या. म्हणजे उठल्यानंतर बाथरूम, टॉयलेट जाऊन आल्यानंतर, पोट साफ झाल्यानंतर 15 मिनिटं करा एक्सरसाइज. 15 मिनिटं करा. करा. योगासन करा, जोर मारा, बैठका मारा. जिमला जावं असं म्हणलेलं नाहीये मी. जिमची ही वेळ नाहीये बरं का, लक्षात घ्या. नको. ठीक आहे. बरं म्हणजे आपल्याला हेल्थ व्यवस्थित ठेवायची आहे. हेल्थ व्यवस्थित ठेवायचीच आहे. बरं. आता ही सगळ्यांची स्ट्रॅटेजी असते बघा. मी तुम्हाला सांगतो इंग्लिश, नंतर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, नंतर मॅथ्स. ओके. हे तर आपले मेन सब्जेक्ट आहेत. ओके. आता या स्ट्रॅटेजीला काही जण रिव्हर्स टेक्नॉलॉजी म्हणतील, रिव्हर्स मेथड म्हणतील. पण माझं काय म्हणणं आहे बघा, म्हणजे बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का? अरे आज तारीख किती? 28 तारीख आहे समजा. ओके. 28, 29, 30, 31. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 काहीतरी 11 तारखेला सुरू होणार आहे का रे बाळांनो? बहुतेक बरं का 11 तारखेला सुरू होणार आहे. मला वाटतं हा पेपर 11 ला, हा पेपर 16 ला काहीतरी आहे, हा पेपर 18 ला आहे आणि हा पेपर 21 ला आहे. करेक्ट की रे? मग किती दिवस आहेत आपल्याकडं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 दिवस आहेत. ऑब्व्हियसली हे 2 दिवस तर इंग्लिशमध्ये जाणार. मग 12 दिवस आहेत आणि ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल एक्झाममध्ये काहीतरी दिवस जाणार म्हणजे 10च दिवस आहेत. मग तुम्ही अशी स्ट्रॅटेजी असते, की पहिल्या ह्या 2 दिवसात या विषयाचा अभ्यास करा, नंतर या विषयाचा करा, नंतर या विषयाचा करा आणि शेवटी त्या विषयाचा करा. अरे! असं काही करायचं नाही लक्षात घ्या. आपल्याला प्लॅन कसा बनवायचा आहे, सगळंच रिवाईज करायचं आहे ना. पण सगळ्यात इम्पोर्टंट कुठला सब्जेक्ट वाटतोय? हां. पुढच्या 10 दिवसात याची प्रॉपर रिव्हिजन पाहिजे एवढं मात्र मी सांगतो. का? फिजिक्सला माझ्याकडे 5 दिवस सुट्टी आहे मध्ये. मी प्लॅन करू शकतो. मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. सफिशियंट आहे. पुढच्या 10 दिवसात कळालं का? म्हणजे रिव्हर्स टेक्नॉलॉजी ठीक आहे, ज्याचा सगळा अभ्यास आहे त्याला नुसतं रिवाईज करायचं करेल. पण तुमचं केमिस्ट्री जास्त राहिलं असेल, तर केमिस्ट्री करा. त्यासाठी मी ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केलेत. केमिस्ट्री पार्ट 1 आणि पार्ट 2 की ज्याच्यात मी आय-एम-पी क्वेशन दिलेत. फिजिक्समध्ये पण शेवटचे जसे व्हिडिओ आहेत, की 30 प्लस मार्क्ससाठी. तसं मॅथ्सचं पण मी तुम्हाला देईन लक्षात घ्या. पण करणं गरजेचं आहे. मग आता मग आता सुरुवात कशी केली होती आपण सांगा बघू? शेवटच्या 10 दिवसात कन्फ्युजन नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हेल्थ पण इम्पोर्टंट आहे. रिव्हिजन करायला पाहिजे. जे राहिले ते राहू दे. जे झालंय ते परफेक्ट करा. जे झालंय, जे केलंय त्याचे तुम्हाला अवघड वाटतायत प्रश्न, त्याला 1 पेजमध्ये घ्या. त्याला रोज वेळ द्या ना. रोज वेळ द्या त्या प्रश्नांना. द्या पुढचे 10 दिवस. 4 दिवस द्यायला लागेल वेळ. पुढच्या 5व्या दिवशी तुम्हाला सगळं येणार. मग तुमचं एक टाईम मॅनेजमेंट परफेक्ट होणार आहे आणि मी बोललोय कुठला सब्जेक्ट सध्या सगळ्यात इम्पोर्टंट वाटतोय? केमिस्ट्री. आणि सगळ्यात इम्पोर्टंट कोण आहे? इंग्लिश, आयटी, जिओग्राफी किंवा इंग्लिश आणि सीएस किंवा इंग्लिश आणि टेक्निकल हे लक्षात घ्या.
म्हणजे ओव्हरऑल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि टेक्स्ट बुक बरोबर आहे. हे 10-15 दिवसात टेक्स्ट बुक करणार आपण. म्हणजे सीईटीची पण तयारी झालीच की रे बाळांनो. सीईटी पण होतंय हे लक्षात ठेवा. काही आपलं राहत नाहीये. तर चांगला अभ्यास करा. बिलकुल कन्फ्युजन होऊ देऊ नका. ऑल द बेस्ट.